लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये आज जमा झालेले आहे। तर आता 4,500 रुपये, त्याचप्रमाणे दुसरी जी अपडेट म्हणजे नवीन फॉर्म देखील सुरू झालेले आहे। 3 हप्ते एकत्र जमा झालेले आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तक्रार करून पैसे कसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हे सांगणार आहे। तर आता जे की 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात। तर आता बरेच दिवसांपासून रखडलेले हप्ते आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये इथं जमा झालेले आहे। तर अशा प्रकारचा मेसेज इथं लाडक्या बहिणींना इथं आलेला आहे। तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा झालेले आहे ते आपण इथं पाहणार आहे। याचप्रमाणे आता लाडक्या बहिणींना जे काही 4,500 रुपयाचा अशा प्रकारचा मेसेज आता तुमच्या मोबाईलवर आला का लगेच तुम्ही तपासा। याचप्रमाणे दुसरी जी गुड न्यूज आहे, 2 गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी आलेले आहेत। ते म्हणजे पहिले पैसे जमा झालेले आहे, दुसरे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे, ते म्हणजे नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत। आता या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम आता जे की पुण्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात, नवीन फॉर्म देखील सुरुवात झालेली आहे। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, तर यामध्ये 4,500 रुपये याप्रमाणे रक्कम देखील जमा होत आहे। वाटपसुद्धा सुरू झालेले आहे आणि नवीन फॉर्मसुद्धा लाडक्या बहीण योजनेचे सुरू झालेले आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 4,500 रुपये खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या इथं येत आहे। यानंतर इथे आपलं अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, 4,500 रुपये सर्व जिल्ह्यात इथं जमा होत आहे। त्याचप्रमाणे वाटप देखील सुरू आणि नवीन फॉर्म देखील इथं सुरू झालेले आहे। याचप्रमाणे हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, तर तब्बल 30 जिल्हे आहेत। तर लाडक्या बहिणींचे 4,500 रुपये खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात आणि नवीन फॉर्म देखील इथं सुरुवात झालेली आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता नवीन फॉर्म कोणाला इथं भरता येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही अर्ज केलेला नाही आहे किंवा ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, नवीन फॉर्म भरायचा असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहेत। तर आता सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर अशांसाठी सुद्धा पुन्हा अर्ज इथं सादर करता येणार आहे। तर अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा इथं सांगणार आहे। ज्यांची माहिती चुकीची आहे, त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स दिलेले होते किंवा चुकीची माहिती इथं दिली होती, तर अशा महिला अपात्र ठरलेल्या होत्या। बरेच महिलांचे फॉर्म इथं पेंडिंगमध्ये आहेत। तर आता लाडक्या बहिणींचं यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा। आता हे जे की 4,500 रुपये जमा होत आहे, 4,500 रुपये, तर हे कोणाला जमा होत आहे, ज्यांचं यादीमध्ये नाव आहे। तर यादीमध्ये नाव कसं तपासायचं आहे, लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, लाभार्थ्याची यादी म्हणजे बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा, ऑप्शनवरती आपला तालुका सिलेक्ट करा, जिल्हा, गावाचे नाव सिलेक्ट करा आणि यादी डाउनलोड करा, म्हणजे ओपन करा किंवा शोधावरती क्लिक करा। नाव सापडलं तर येतं तुमचे पैसे इथं येणार आहे। नाव जर अर्जात नाव सापडलं नसेल तर तुमचे पैसे इथं थांबलेले आहे। तर आता दुसरीचे पद्धत म्हणजे CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आता लाडकी बहीण योजनेचा तुम्ही जिथून फॉर्म भरलेला आहे तिथून तुम्ही चेक करू शकता। जर तुमचे पैसे बंद झालेले असेल तर तुम्हाला काय येत नाही आहे, अर्ज रिजेक्ट झालेला असेल किंवा डॉक्युमेंट्स रिअपलोडला आलेले असेल तर अशांनी पुन्हा अपलोड करायचे आहे। याचप्रमाणे नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम लाडक्या बहीण योजनेचा स्टेटस इथं चेक करून घ्या। चुकीची माहिती असेल तर ते दुरुस्ती करून घ्या, रिअप्लाय करा, महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करा किंवा एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। तर लाडक्या बहिणींसाठी 181, तर यावरती कॉल करून तुम्हाला पैसे का आलेले नाहीत, कधीपर्यंत येईल, तुमचा अर्ज रिजेक्ट आहे का, पेंडिंग आहे का, सविस्तर माहिती 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही घेऊ शकता। आता लाडक्या बहिणींना जे की 3 हप्ते एकत्र जमा होत आहे, 1,500 1,500 1,500, तिन्ही हप्ते एकत्र लाडक्या बहिणींना जे की तब्बल मिळत आहे 4,500 रुपये। तर 2 गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी इथं आलेले आहे। तर आता कोणाच्या खात्यामध्ये 4,500 रुपये इथं जमा होत आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे। आता KYC बरेच महिलांची चुकलेली होती, त्यांनी एडिट केलेली आहे। तर आता ज्यांची कोणाची KYC राहिलेली असेल तर अशांचे पैसे तर थांबणार आहे। आता सर्व कागदपत्र योग्य असणे आवश्यक आहे, कोणाला पैसे तर येणार नाहीत। अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे यादीमध्ये नाव नाही, ज्यांचं KYC करता वेळेस यादीमध्ये नाव दिसत नव्हतं तर अशांना पैसे ते येणार नाही। बँक खाते आधारशी लिंक नाही आहे, KYC अपूर्ण आहेत, अर्जात चूक आहे, तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे तर थांबलेले आहे। याचप्रमाणे आता 4,500 रुपये लाडक्या बहिणींना इथं जमा होत आहे। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। तर आता
ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर अशा लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे तर आलेली आहे. आता ज्यांचे कोणाचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे, पैसे मिळत नाही आहेत, तर अशांसाठी लेखी अर्ज महिला व बाल विकास अधिकारी यांना द्यायचा आहे. प्रति माननीय महिला व बाल विकास अधिकारी, आपला तालुक्याचे नाव लिहा आणि जिल्ह्याचे नाव लिहा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज रिजेक्ट म्हणजे पैसे न जमा झाल्याबाबत विनंती अर्ज. महोदय महोदया, मी खाली सही करणारे अर्जदार लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे. माझा अर्ज सादर करूनही खालील अडचणी येत आहे. म्हणजे माझा अर्ज रिजेक्ट म्हणजे नाकारलेला आहे. माझ्या खात्यामध्ये 4,500 रुपये म्हणजे 4,500 म्हणा किंवा 1,500 रुपये दरमहा हप्ता इथं बंद झालेला असं लिहायचं आहे. नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, अर्ज क्रमांक व्यवस्थित तुम्हाला ही जी माहिती आहे भरायची आहे. वरील सर्व माहिती कागदपत्र त्याचप्रमाणे सर्व माझं बरोबर आहे. तर हा जसाच्या तसा अर्जाचा नमुना लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे. यानंतर अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र. तर यामध्ये आता आपण पाहणार आहे अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र. यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, मतदान कार्ड आहे. तर संबंधित बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डला DBT लिंक असणे आवश्यक आहे. पत्त्याचा पुरावामध्ये रेशन कार्ड देऊ शकता, लाईट बिल किंवा रहिवासी दाखला तुम्हाला इथं द्यायचा आहे. याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे किंवा डोमेसिल तुम्हाला इथं लागणार आहे. महिलांसाठी विशेष म्हणजे फोटो लागणार आहे. विवाह जर झालेला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट इथं लागणार आहे. अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पैसे येत नसतील तर तुम्ही काय करायचं, अर्जाची पावती म्हणजे ॲप्लिकेशन ID जोडायची आहे किंवा रिजेक्ट झालेल्याचा स्क्रीनशॉट जर जोडायचा आहे, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स. तर आता हे सर्व झेरॉक्स तुम्हाला सोबत जोडून द्यायचे आहे महिला व बाल विकास विभागाकडे. आता लाडक्या बहिणींसाठी मी जे काही सांगितल्याप्रमाणे हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे. या नंबरवरती कॉल करून तुम्ही सर्व डिटेलमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती घेऊ शकता. ऑफलाईन मदत तुम्हाला CSC सेतू त्याचप्रमाणे महिला व बाल विकास कार्यालयामध्ये माहिती घेऊ शकता. कशासाठी कॉल करायचा तुम्हाला, ज्यांचे पैसे आलेले नाहीत, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, नवीन फॉर्मबद्दल माहिती, कागदपत्र याबद्दल 181 या नंबरवरती कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या.